यूथ फॉर माय भारत अँड यूथ फॉर डिजिटल लिटरसी थीमवर शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 7 दिवसीय विशेष निवासी शिबिराचं उद्घाटन प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भगवान कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं। 28 जानेवारी 2025 ते 3 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये शासकीय ज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 7 दिवसीय निवासी शिबिराचं आयोजन मोजे रायपूर पोस्ट डोणगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं करण्यात आलं होतं। यूथ फॉर माय भारत अँड यूथ फॉर डिजिटल लिटरसी थीमवर विशेष निवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भगवान कांबळे हे होते। विशेष निवासी शिबिरा कीर्तन विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व बाबी विचारात घेऊन अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। डॉक्टर सोनाली क्षीरसागर संचालिका राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं। उद्घाटक डॉक्टर सोनाली क्षीरसागर यांनी यावर्षी जी थीम शासनानं राबवण्यास सांगितली आहे त्या थीमला अनुसरून कशा प्रकारे गावामध्ये कार्यक्रम घेता येऊ शकतात आणि त्यातून गाव पूर्णपणे डिजिटल दृष्टिकोनातून परिपूर्ण होईल थीमला अनुसरून गावातील समस्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मांडता येतील आणि त्या सोडवण्याकरता मार्ग शोधता येतील असं नमूद केलंय। प्रमुख पाहुणे म्हणून कमांडंट कर्नल श्री संजय बी सोनवणे आणि प्राचार्य निखिल बी राठोड राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रायपूर पोस्ट डोणगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि डॉक्टर ज्ञानेश्वर पाथरीकर जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना हे उपस्थित होते। कमांडंट कर्नल संजय बी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशासाठी समाजासाठी विद्यार्थी घडला पाहिजे आणि त्याकरिता शिस्त आणि नियोजन आवश्यक असून त्यानुसार कारवाई करणं अपेक्षित आहे असं प्रतिपादन केलं। सरपंच मीनाबाई अंबादास कीर्तीकर, उपसरपंच योगेशराम परसराम घेतले, पोलीस पाटील बाबासाहेब कृष्णाजी जाधव, ग्रामसेवक श्री व्ही पी जाधव आणि ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिशा पंडितकर, प्रास्ताविक प्राध्यापक प्रितेश काळन तर आभार डॉक्टर सुलोचना राठोड यांनी केले। शिबिरामध्ये थीमला अनुसरून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। त्यामध्ये माझी वसुंधरा अभियान, जल आणि पर्यावरण संवर्धन, ऊर्जा साक्षरता, अन्न सुरक्षा साक्षरता, ग्राम स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, रस्ता सुरक्षा अभियान, आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सबलीकरण आणि विविध शासकीय योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे। त्याचबरोबर बौद्धिक क्षेत्रात थीमला अनुसरून आर्थिक साक्षरता, मानसिक स्वास्थ्य आणि व्यसनमुक्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता, यूथ फॉर डिजिटल लिटरसी आदी विषयावरती विशेष व्याख्यानांचं पुढील 7 दिवसात आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमात गावकऱ्यांसमवेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन शिबिराची सुरुवात केली। शिबिराच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक प्रितेश काळन, डॉक्टर परमेश्वर पुरी, डॉक्टर सुलोचना राठोड, समिती सदस्य डॉक्टर सुरेखा सराफ, डॉक्टर अंकुश गायकवाड, प्राध्यापक पवन शिंदे आणि विद्यार्थी प्रतिनिधी दिशा पंडितकर, ज्योती वैद्य, विशाल शिंदे, ओम गवई, शिल्पा पवार आणि सर्व राष्ट्रीय स्वयंसेवकांनी मेहनतीनं विशेष शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या संपन्नतेकरिता परिश्रम घेतले। रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर चापलीकर मॅडम, कळत न कळत जर कुणाचं नाव राहिलं असेल, आमचे दुसरे सहकारी मित्र लाडके आमचे वसंत संसारे सर, या सर्वांना पुन्हा एकदा मी नमस्कार करतो। प्रथमतः या 7 शिबिरासाठी माझ्या सर्व स्वयंसेवकाला महाविद्यालयाकडून हार्दिक शुभेच्छा देतो। मित्र, जसं ह्या निवासी शिबिराची थीमच या ठिकाणी जशी ठेवलेली आहे आणि त्या शिबिराच्या थीम संदर्भात यूथ फॉर माय भारत अँड यूथ फॉर डिजिटल लिटरसी या संदर्भात आमचे धडाडीचे परसराम घेतले, उपसरपंच बाबासाहेब कृष्णाजी जाधव, पोलीस पाटील रायपूर, तसेच आपण ज्या सैनिक शाळेमध्ये मुक्काम करतो तेथील उपस्थित कमांडर कर्नल सैनिक शाळा सैनिक हायस्कूल प्राचार्य श्री निखिल बी राठोड सर आणि उपस्थित सर्व ग्राम सदस्य स्वयंसेवक। स्थापना कशी झाली, त्याचा सुरुवात कशी झाली, किती विद्यार्थ्यांपासून झाली, सगळा प्रवास हा काळन सरांनी माझा सोपा केला। सरांनी ऑलरेडी सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे।
यावेळेसची आपली थीम जी आहे यूथ फॉर माय भारत, यूथ फॉर डिजिटल लिटरसी, ही यावेळेस ही थीम का दिली असे बरेच वेळेस असे प्रश्न मला यावेळेसच्या कॅम्पला आले. तर थोडक्यात मी त्याचं एक स्पष्टीकरण देईन. NSS मध्ये आपण दरवर्षी, आणि ते पण गावाकडे जाताना ही थीम का बरं आहे असा प्रश्न विचारला जातोय की बाबा डिजिटल लिटरसी किंवा याचा काय संदर्भ इथे गावामध्ये 7 दिवसाच्या.